हाय हॅलो नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना. तुमचे स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा आम्ही आलेलो होतो गावामध्ये दुपारी, तरी साधारणतः 12-12:30 झाले असतील. तर बघा किती ऊन तपलेले, भयंकर असं ऊन तपलेले बाहेर. आम्ही म्हणजे फक्त चालत गेलो आणि आलो, जवळच होतं, जास्त लांबसुद्धा नव्हतं. तर एवढं ऊन लागलं की बापरे बाप, कशा बाया शेतात काम करत असतील हेच आम्हाला आश्चर्य वाटत होतं. तर बघा रोजगार हमीचे आम्ही फॉर्म भरले होते मागं, म्हणजेच कामगार योजनेचे. तर त्यातच भांड्याचा फॉर्म निघलेला होता, तेव्हा आमच्या इकडे अजून काही आलेले नव्हते. तर आत्ता ते फॉर्म निघाले, तर आम्ही गेलो होतो ते फॉर्म भरण्यासाठी आणि एक काम सोडून दुसरंच काम केलं. बघा खूप सारी अशी शॉपिंग पण केलेली आहे. स्वतःसाठी ड्रेस आणले आणि हे आमच्या गारकीचे ड्रेस ऑनलाईन बोलवलेले आहेत. तर 150 का 250 रुपयामध्ये खूप छान ड्रेस आणि कपडा पण खूप छान आलेला आहे. तर बघा हे 2 ड्रेस तिच्यासाठी बोलवलेले होते, खूप छान आले, म्हणजे पैशाच्या मानाने क्वालिटी बरी आहे. तर इकडे बघा आई बघत होत्या हे ड्रेस आणि आम्ही पण आणलेला होता 250 रुपयाचा एक ड्रेस. मी तुझा ड्रेस बघ, ते ड्रेस छान छान आहे. आवडला का तुला? मी कालच 4-5 दिवस झाले. तर बघा करायला गेलो एक काम आणि रिकामा खर्च करून आलो. इकडे बघा ड्रेस पण आणलेले. पहिले ड्रेस आणले ते वापस केले. पहिला आणलेला होता ते दाखवलेला 250 रुपयाचाच होता. तर हे आहेत 700-750 रुपयाचा एक ड्रेस. तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर गावात 2दा चक्कर झाले, ते एवढं दमलो होतो, कानातून अशा गरम वाफा निघत होत्या बघा. आणि त्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला होता मला, पण काही स्वयंपाक तर करावाच लागणार आहे. तर मग बघा काय केलं आहे, थोडीशी भाजी होती मेथीची फ्रीजमध्ये, तीच घेतली आणि मग बारीक चिरली आणि त्याचे केले धपाटे. तर कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा धपाट्यासोबत कैटाची चटणीसुद्धा करायची होती. खूप दिवसाचं कैट पडलेलं होतं घरामध्ये. तर एक फोडून बघितलं तर ते खराब निघलं आणि दुसरं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर ते चांगलं निघलेलं होतं. तर बघा हे आपण फोडून बघूया कसं निघतं. आणि त्याच्यात लसूण, जिरं, चटणी, मीठ, थोडीशी साखर किंवा गूळ टाकलं तर खूप छान लागते ही चटणी. मला पण खूप आवडते. तर कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा बाहेरचं वातावरण किती छान झालेलं आहे, मस्त असं थंडगार हवा. आणि आज आम्ही गावामध्ये गेलो होतो तर ऊन पण खूप लागला. आज आम्ही ड्रेस घेतले, खूप सारं सामान घेतलंय. बघा इकडे मस्तपैकी झाडं.
हा आमच्या वाड्यातला पसारा आहे. सध्या बांधकाम चालू आहे. समोर ही जाळी लावायची आहे. आणि इथं जवळच आमच्या घराच्या मागे महादेवाचं मंदिर आहे. आणि हा आमचा वरती जायचा जिना. आणि आता चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर भाजीला काही नव्हतं, काय करू म्हणून थोडीशी मेथी होती उरलेली, तर इकडे बघा मस्तपैकी कापून घेतली. लसूण ठेवलेली होती पहिलेच, तर मग कापली बारीक. लसण ठेचून घेतला आणि इकडं कोथिंबीर पण धुवून घेतलेली. आणि इकडं करायची कैटाची चटणी. तर बघा, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. फक्त धपाटेच करायचे, तर बघा एवढा मोठा राडा झालाय खिचडीवर. मस्त घट्टसर असा उंडा मळून घेतलेला आहे. आपल्या पोळ्यापेक्षा जरा जाडा मळावा लागतो. बघा इकडे पसारा, इग्नोर करा. कसं आहे, आमचं फॅमिली आहे 9 माणसांची आणि किचन मोठा झाला लहान.